लाडकी बहीण योजनेसाठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे। जुलै 2024च्या लाभासाठी 344.74 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि निधी अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र महिलांसाठीच वापरण्याचे निर्देश सुद्धा सरकारने दिलेले आहेत। पात्र 1.7 पेक्षा अधिक महिलांना आपण 3000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळालेले होते। मात्र यंदा 1.7 पेक्षा अधिक महिलांना आपण 3 मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे गिरीश महाजन साहेब, आत्राम बाबा, बावनकुळे साहेब, जयस्वालजी, सावरकरजी, मेघेजी, पारवेजी, आशिषजी देशमुख, विकासजी कुमारे, सुरेखाताई, उपस्थित सर्वच सन्मान्य मान्यवर, विभागाचे सन्मान्य सचिव, जिल्हाधिकारी, इथले आयुक्त, सर्वच सन्मान्य अधिकारी, सन्मान्य पत्रकार आणि खऱ्या अर्थानं आपल्या या राज्याच्या 3 ज्येष्ठ लाडक्या भावांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समोर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींनो, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या 3 लाडक्या भावांनी केला। म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 17 ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1.7 पेक्षा अधिक महिलांना त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1.7 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे। आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या। खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता, पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत। साधारणपणे 60,000 पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचंय, तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे। याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे। अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली, बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला। आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल। आज महिला व बाल विकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्तमध्ये 10,000 पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून 10,000 महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून
प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1400 पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे. त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल, हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल. अनेक जण यावर टीका करत आहेत, पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत. काहींनी साहेब हाही प्रयत्न केला. बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजची माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तसेच चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचे 22-23 दिवस झाले असून सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यांपासून चालू महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये वर्ग केला जात आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत यायला पाहिजे होता, परंतु अजूनही याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार आणि कोणत्या महिलांना येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आपण यामध्ये पाहू की जुलै महिन्याचा हप्ता 1500 मिळणार का 3000 रुपये मिळणार, कारण पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय सण म्हणजे रक्षाबंधन आहे. राज्य सरकारच्या रक्षाबंधन लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार काय, 3000 रुपये देणार आहे का, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा चॅनल शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा या आठवड्यामध्ये येण्याची दाट शक्यता होती, कारण 22 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी 319 कोटी रुपये विभागाकडून प्राप्त झाला आहे आणि हा GR प्रसारित होऊन 7 दिवस ओलांडून सुद्धा अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेतील सर्व पात्र महिला समजत आहेत की जुलै महिन्याचे 1500 मिळणार आहेत का 3000 रुपये मिळणार. जर पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 24-25 ऑगस्ट रोजी जर आता वितरित झाले तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये रक्षाबंधन निमित्त आणि लाडक्या बहिणींना मिळू शकते. नाहीतर जुलै महिन्याचे 1500 रुपये पुढील दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.